या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। मतदानासाठी अवघे काही तास बाकी असताना सोलापूर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेनेचे उमेदवार अमोल बापू शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर शाब्दिक बाण सोडले। दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी अमोल बापू शिंदे यांचे आरोप साफ फेटाळून लावले। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे हे दडपशाही तसंच दबाव तंत्राचा वापर करत आहेत असा आरोप शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला। पराभव समोर दिसत असताना बेछूट वक्तव्य केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। पद्धतीचं काम सुरू होतं। रात्रभर पैसे वाटण्याच्या मोहीममध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्याने त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आली। ही परिस्थिती आहे। कार्यकर्ता सापडत नाही, कुणी घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती असताना या देवेंद्र कोठेंनी त्यांना दिशाभूल करून या चारी प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेलं आहे। ह्याचे मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते, काय काय करत होते हे दाखवू शकतो। तुम्ही बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते। एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार। तर हे बघा, वेलकम पान शॉप वर आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री साहेब, मंत्री महोदय साहेब, आपण कधीतरी सोलापूरला यायला पाहिजे, सोलापूरचं पालक तत्व घ्यायला पाहिजे। पण तुम्ही 8 दिवस ठाम बसून देवेंद्र कोटेच्या नादी लागून तुम्हाला टपरीवर त्यांनी आणून बसवलंय या देवेंद्र कोटेंनी। ही वस्तुस्थिती हे किती सोलापूरकरांना ही गोष्ट पटणारी आहे की रात्री पालकमंत्री महोदय स्वतः बसून अशा गोष्टी करत असतील तर इलेक्शन कुठे जाणार आहे। इकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी अमोल शिंदे यांच्या आरोपात कोणतंही तथ्य अथवा सत्य नसल्याचं स्पष्ट केलं। आपण कायदा पाळतो, विकास हाच आपला मुद्दा आहे, विनाकारण खोटे नाटे आरोप कोणी करू नयेत असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अमोल शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले। तुम्ही म्हणजे समाज नाही, जातीचा विषय काढू नये असंही ते म्हणाले। उद्या जेव्हा मतदान आहे त्यावेळी आज अमोल शिंदेने अशा प्रकारे प्रेस घेणं म्हणजेच एक विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रकार आहे। निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पक्षाचे शीर्ष नेत्यांनी ह्या निवडणुकीकडे त्यांच्या दुर्लक्ष केलं। दोन्हीही ज्यांच्यासोबत युती आहे त्या दोन्ही नेत्यांनी कदाचित पक्ष नेतृत्वाला, त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टी ही निवडणूक एकतर्फी जिंकून येते आणि अशा वेळी अमोल शिंदेनी असं प्रेस घेऊन बोलणं की आमच्या ह्या समाजातील नेतृत्व संपवायला लागलेत, पालकमंत्री एवढे वेळ बसतायत वगैरे वगैरे। मंत्री सोबत आमच्या पक्षाचे नेतेही आहेत। शासन चालवणं, प्रशासन चालवणं ह्याच्यासोबत राजकीय पक्षाचंही ते प्रतिनिधित्व करतात। पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जे जे परिश्रम घेता येईल ते सर्वाधिक परिश्रम आज आपण घेत आहेत हे आपण सगळेजण जाणत आहात। प्रचाराची मुदत संपल्यावर सुद्धा कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी बसणं, उठणं, रात्रभर चालणं हे चालणार ही निवडणूक आहे। निवडणुकी जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी, आणि त्याला काय वेळेचं बंधन थोडंच आहे। निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही गाठी भेटी घेऊ शकत नाही, हा प्रचार करू शकत नाही, हा भाग वेगळा। अमुक अमुक मराठा समाजाचे, लिंगायत समाजाचे, धनगर समाजांचे तुम्ही नेतृत्व संपवा लागलाय वगैरे। तर अमोल शिंदेने लक्षात घ्यायला पाहिजे, प्रत्येक समाजाच्या मध्ये सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व हे दोन्ही वेगळे आहेत। सामाजिक नेतृत्वाचा भाग वेगळा आहे आणि राजकीय नेतृत्व जेव्हा आहे तर राजकीय नेतृत्वामध्ये हा समाजाचा विषय नसतो, 2 पक्षाचा विषय आणि 2 पक्ष जिंकण्यासाठी तिथे उभं असतात। ज्यावेळी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला तर तो समाजाचा पराभव, समाज संपवायला निघाला असं कदापि होऊ शकत नाही। मराठा समाजाचे कित्येक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या निवडणुकीत सहभागी आहेत। लिंगायत समाजाचे आहेत, धनगर समाज, सगळ्या समाजाचे आहेत। त्यामुळं आपलं पराभव, आपण म्हणजे समाज नाही, समाजामध्ये खूप सारे घटक आहेत
पुढचे म्हणजे आमच्या पक्षातील नेतेही हे त्याच समाजाचे. त्यामुळे कुठंतरी ही निवडणूक हाताबाहेर गेल्यानंतर शेवटी फिक्टिम कार्ड खेळून काय निवडणूक जिंकता येते का, हा एक केविलवाणा प्रयत्न आमच्या सहयोगी पक्षाचा आहे. आम्ही अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी जे निवडणुकीत आरोप आता केले असल्या कुठल्याही आमच्या नेत्यांकडून आमच्याकडून झालेले नाहीत. हा निवडणूक जिंकण्यासाठी 102 पूर्ण उमेदवार देऊन ताकदीनं निवडणूक लढवणारी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे. त्यामुळं आदरणीय आमच्या सहयोगी आमदार देवेंद्र गोविंदराव पालकमंत्री हे हास्यास्पद आहे. ही निवडणूक ह्यांच्या हातून गेल्याचं हे चित्र पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे. आणि अशा वेळी शेवटचं एक फिक्टिम कार्ड खेळून पदरात काय पडेल का याचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे. पण सोलापूरकर याची निश्चित दखल घेतलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या मताने निवडून येईल याची खात्री आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे.